राज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा मुद्दा जो आहे तो चांगला चर्चेत आहे। खरं तर आपण पाहायला गेलं तर प्रामुख्याने अनुसूचित जातीचं वर्गीकरण जे आहे ते व्हावं अशी मातंग समाजाची प्रमुख मागणी आहे आणि याच मातंग समाजातले काही नेते आता आपल्या सोबत आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, कशासाठी हे आरक्षण पाहिजे आहे, संदर्भात आपण त्याच्यासोबत बोलणार आहोत। खरं तर एकत्रित असताना वर्गीकरण का पाहिजे? खरं तर हा वर्गीकरणाच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की एकत्रित असताना वर्गीकरण का पाहिजे। तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की ज्या वेळेस छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण सुरू केलं तर आरक्षण सुरू करत असताना त्यांनी अभ्यंकर वकिलांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं तर अभ्यंकर वकिलांना त्यांनी जी कृती दाखवली की ज्या वेळेस सशक्त घोडा आणि अशक्त घोडा तर हा नियम एकूण आरक्षणाला लागू होतो, तर तोच नियम अनुसूचित जातीच्या एकत्रित असणाऱ्या आरक्षणाला सुद्धा लागू करावा। आणि त्यामध्ये एकत्रित आरक्षण असल्यामुळं भारताची जी परिस्थिती आहे, जी जाती व्यवस्था आहे, त्या जाती व्यवस्थेचे वेगवेगळ्या जाती आहेत, पोट जाती आहेत आणि त्या सगळ्या विभागलेल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं एकूणच व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सगळे दलित आदिवासी एकसारखे असतात। परंतु जसं जसं तुम्ही उतरंडीच्या नुसार खाली जाल तर प्रत्येकाच्या जातीचे भौतिक सामाजिक प्रश्न हे वेगवेगळे असताना आपल्याला दिसतात। म्हणून एकत्रितरित्या असताना ज्या मागास अतिमागास जाती आहेत तर त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळत नाही। म्हणूनच हे जे शाहू महाराजांचं तत्व आहे तर त्या तत्वानुसार आमची अशी मागणी आहे की एकूण एकत्रित आरक्षणात लाभ मिळत नाही, म्हणून मग प्रत्येकाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी वर्गीकरण असणं गरजेचं आहे। नक्कीच तुम्ही जी मागणी करताय, मात्र देशात कुठे कुठे याचं वर्गीकरण झालंय? खरं तर वर्गीकरणाचा लढा हा 1975 पासून सुरू झालेला आहे आणि तपशिलात जर सांगायचं झालं तर ज्यावेळेस 1950 साली आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर त्याच्यानंतर आपण पाहतो की 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांनी केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या की आरक्षणाचा लाभ सर्व जातींना मिळत नाही आणि त्याच्यानंतर 1965 साली केंद्र सरकारने मंत्रालयातले सचिव होते BN लोकूर, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली 1965 साली आणि 65 साली BN लोकूर यांनी अहवाल दिलेला आहे की एकत्रितरित्या आरक्षण असल्यामुळे सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळत नाही, तर सर्व मागास अतिमागास जातींना जर आरक्षणाचा लाभ मिळायचा असेल तर त्याचं वर्गीकरण करावं। 1965 झाले आणि त्याच्यानंतर 75 साली पंजाबमध्ये सर्वप्रथम आरक्षणाचं वर्गीकरण झालं। त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते ज्ञानी झैल सिंग त्यांनी केलं। नंतर मग ते लोन आपल्याला दिसतं की पंजाब, नंतर हरियाणा, आंध्र प्रदेश या सगळं राज्यामध्ये पोचलेलं आपल्याला दिसतं, कर्नाटक, तामिळनाडू आणि नंतर महाराष्ट्र। नक्कीच आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं अशी मागणी तुमच्याकडून केली जाते, मात्र या वर्गीकरणामुळे दलितांमध्ये फूट पडू शकते असं नाही वाटत? नाही, उलट फूट पडणार नाही, परंतु आता ज्या लाभवंचित जाती आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहेत। एकूण 59 जातीमधल्या प्रामुख्याने आपण जर पाहिले तर 40च्या वर अनुसूचित जातीमधल्या ज्या जाती आहेत छोट्या मोठ्या त्या आज लाभवंचित आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि ही मागणी काय आजची नाहीये। 1961 साली ज्यावेळेस आमचे 200 पवार म्हणून आमदार निवडून आलेले होते त्यांनी विधानसभेमध्ये ही मागणी केली होती की अनुसूचित जातीसाठी ज्या योजना आहेत त्या प्रत्येक जातीला समसम प्रमाणामध्ये त्याचा लाभ त्या ठिकाणी होत नाहीये। त्यामुळं काही मंडळी आज ते मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात की हे अलीकडच्या 10-20 वर्षात याचे लोंड वाढले, पण असं नाहीये। 61 साली सुद्धा काही आमदार त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भूमिका मांडत होते। 200 पवार नावाचे जे आमदार आहेत त्यांनी त्याच्यावर विधानसभेमध्ये डिबेट केलेला आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस मी फिरतो त्यामुळे सर्वसामान्य ग्राउंडवर जो समाज एकत्र राहतो, लहानाचे मोठे एकत्र झाले, त्यांच्यामध्ये कोणतेही वाद नाहीयेत, परंतु सत्ताधाऱ्यांची त्या ठिकाणी जे सत्ताधाऱ्यांची बाजू भूमिका घेऊन जातीमध्ये भांडणं कशी लावता येईल ती मंडळी याच्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात। परंतु अनुसूचित जातीचं वर्गीकरण झाल्यानंतर हे सर्व समाज गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राहतील। हे आपण ओबीसी मध्ये ज्यावेळेस व्हीजेएनटी आपण वेगळं अबगडं केलं त्यावेळेस त्याच्यावरनं आपण बघतो की व्हीजेएनटी मधल्या अनेक असे समाज आहेत की ते प्रामुख्याने आपल्याला नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये पुढे गेलेले दिसून येतात, त्यामुळे इथं तशी भांडणं होणार नाहीत असा मला विश्वास आहे। नक्कीच, मात्र सध्याच्या खाजगीकरणाच्या काळात या वर्गीकरणाची आवश्यकता आहे असं वाटतंय?
100% आहे ना. आज पण आपण जर बॅकलॉग काढला सरकारचा नोकऱ्यांमधला, तर हजारो लाखो नोकऱ्या आज तशाच पडलेल्या आहेत, त्या अजून सरकारने भरलेल्या नाहीयेत. त्यामुळे हे जोपर्यंत भरत नाही, खाजगीकरणाकरता आपण जेव्हा आमची ती भूमिका आहे की खाजगीकरणात पण आरक्षण येत्या काळात आपल्याला लावावं लागणार आहे, परंतु लाखो नोकऱ्या आज सरकार भरत नाहीये, त्यामुळं ते भरणं पण अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे खाजगीकरणाचा याला काही अडचण येणार नाही. नक्कीच आपण बघतोय, मात्र आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी केली जाते. खरंच याच्यात तुमची तात्विक भूमिका काय? आमची तात्विक भूमिका एवढीच आहे की आपण जर पाहिलं की ज्यापासून आरक्षण लागू झालेलं आहे, आरक्षण लागू झाल्यानंतर या आरक्षणाचा नेमका कोणत्या जातीला लाभ मिळालेला आहे याचं खरं तर सीमावलोकन सरकारने 10-10 वर्षांनी करायचं. अशा पद्धतीचा नियम असताना सुद्धा त्याच्यामध्ये दखल घेतली जात नाही. कुठल्या जाती प्रगत झालेल्या आहे, कुठल्या जातीला जास्तीत जास्त लाभ मिळालेला आणि कुठल्या जाती या लाभापासून वंचित आहेत, तर त्या जातींपर्यंत हे लाभ किंवा ह्या आरक्षणाच्या ज्या काही सवलती आहेत त्या पोचतात की नाही हे पाहणं सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी आपलं सेपरेट खातं आहे सामाजिक न्याय विभागाचं, परंतु त्याच्यामध्ये अनेक अशा काही योजना आहेत. उदाहरणार्थ दादासाहेब सबलीकरण योजना, जमीन वाटप, 2 एकर जागा ही बागायत आणि 5 एकर जागा जिरायत, ह्या ज्या तुम्ही जर त्याचं प्रमाण पाहिलं त्याच्यामध्ये जर कोणाकोणाला लाभ झालेले आहेत याच्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये एका विशिष्ट जातीलाच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे लाभ मिळालेले आहेत. वास्तविक पाहता मातंग समाज असेल किंवा अनेक ज्या उपेक्षित जाती आहेत आपल्या, ज्या अजून लाभापासून वंचित आहेत, त्यांना अशा प्रकारचे लाभ मिळाले नाहीत. नोकऱ्यांमध्ये देखील आमचं दुर्दैवानं सांगतो की या देशामध्ये मातंग समाजाचा एक सुद्धा डायरेक्ट IAS किंवा IPS झालेला नाही, प्रमोशनने झालेले आहेत. म्हणून अशा वेळेस हे सीमावलोकन करताना, आणि बघा बाबासाहेब आंबेडकरांनी जी उद्देशिका लिहिलेली आहे, देशाला अर्पण केलेली आहे संविधानाची, त्याच्यामध्येच बाबासाहेब म्हणतात की संधीची समानता ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. परंतु दुर्दैवानं जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचा मुखवटा पांघरून स्वतःला समतावादी म्हणणारी जी मंडळी आहेत ते खरं मनुवादाचं आचरण करतात. म्हणजे ज्या मनुवादानं जातीची उतरण या ठिकाणी केली, अस्पृश्यता आणली, जातीमध्ये भेद निर्माण केले, तसा मनुवाद यांच्या डोक्यामध्ये आहे. म्हणून ज्या उपेक्षित जाती आहेत त्या उपेक्षित जातीला लाभ मिळू नये म्हणून ह्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या पण विरोधामध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई करू असं जे म्हणतात, तर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मनुवादाचं पांघरून घातलेले लोक आहेत असं मी म्हणेल. नक्कीच एक शेवटचा प्रश्न सर, सध्याच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाची स्थिती काय? सध्याची स्थिती अशी आहे की 1 ऑगस्ट 2024 साली जो सुप्रीम कोर्टाने 7 जणांच्या बेंचने निर्णय दिला, तर त्या बेंचने निर्णय दिल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये त्या संदर्भामध्ये बाजूचे आणि विरोधातले असे एक थोडीशी घुसळण झालेली आपल्याला दिसते. परंतु तरी सुद्धा तेलंगणाचं जे सरकार आहे, तर ते तेलंगणा सरकारच्या ह्याच्यामध्ये एक प्रारूप आराखडा तयार होता ऑलरेडी वर्गीकरणाचा, तर त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. पंजाब सरकारने वर्गीकरण केलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती तयार झालेली आहे की महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेत न्यायमूर्ती बदर समिती त्यांनी स्थापन केलेली आहे. आणि त्या बदर समितीला जर आपण पाहिलं तर त्याला वेळेचं काही बंधन दिलेलं नाही त्यांनी, आणि त्याला 2 वेळेस त्यांनी मुदतवाढ दिली. तर ही मुदतवाढ देणे म्हणजे सरकार जाणीवपूर्वक 2 समूहामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर जाणीवपूर्वक कुठल्या तरी चॅनलवरती चर्चेवरती दोन्ही समूहातले व्यक्ती बोलवले जातात आणि आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्द्याला घेऊन 2 समूहात वाद कशी तयार होतील या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक इथलं सरकार प्रयत्न करत असताना आपल्याला दिसतंय. परंतु आमचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाच्या 7 जणांच्या बेंचने हा दिलेला निर्णय आहे आणि जोपर्यंत आम्ही वर्गीकरण करा म्हणजे हे कशाच्या आधारे म्हणत होतो, तर भारतीय संविधानाचं सामाजिक न्यायाचं तत्व आहे. सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार सर्व घटकांना समान संधी मिळाली पाहिजे, त्यांच्यापर्यंत सामाजिक न्याय पोचला पाहिजे. त्या सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार आम्ही वर्गीकरण मागत आहोत आणि हे कुठल्या जातीच्या विरोधात नव्हे, तर प्रत्येकाला लोकसंख्येच्या प्रमाणात भारतीय संविधानाने जो दिलेला अधिकार आहे तर तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे. ही मागणी घेऊन आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आहोत. आणि या ठिकाणी सांगायचं महत्त्वाचं की आम्ही तसे महाराष्ट्रामध्ये 2 जातीमध्ये वाद होऊ नये यासाठी या अगोदरही बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे आम्ही संघटना म्हणून सलग 7 वर्षे दिल्लीला आंदोलनासाठी गेलो. त्यानंतर महाराष्ट्रात 2014 साली
असं सध्या जसं वातावरण द्वेषमूलक झालेलं आहे तसं 2014 साली सुद्धा झालं होतं तयार, मातंग आणि बौद्ध या 2 कम्युनिटीमध्ये. परंतु त्यावेळेस आम्ही सामोपचाराची भूमिका घेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेतलं आणि 2016ला पुण्यात आणि 2018 साली नाशिकला आरक्षण वर्गीकरण मेळावे घेतले आणि त्यावेळेस त्यांनी वर्गीकरणाला पाठिंबा दिला होता. आणि त्यामुळं ही जी भूमिका आहे ती कुठल्या तरी आणि असंही रंगवलं जातं की मातंग समाजाचा विषय हा आहे, तर संपूर्ण देशातल्या अनुसूचित जातींचा हा विषय आहे की ज्या मागास आणि अतिमागास आहेत, की ज्या लाभवंचित जाती आहेत, अशा सगळ्या देशातल्या लाभवंचित जातींचा हा विषय आहे. आणि त्याच्यामुळं आता दुसऱ्या बाजूला जी परिस्थिती आहे की खाजगीकरणाची परिस्थिती आहे, जागा कितपत शिल्लक राहिलेल्या आहेत, हे सगळं मान्य करून जसं आता निलेश भाऊंनी सांगितलं की आमची संघटनात्मक भूमिकाच अशी आहे की एका बाजूला वर्गीकरण झालं पाहिजे तात्विक दृष्ट्या आणि दुसऱ्या बाजूला व्यावहारिक दृष्ट्या खाजगीकरणामध्ये सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. ज्या काही शासनाचा अनुशेष शिल्लक राहिला आहे तो अनुशेष भरला गेला पाहिजे. त्यानंतर कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे. ह्या सुद्धा आमच्या मागण्या आहेत. म्हणजे एका बाजूला आरक्षणचं वर्गीकरण करावं, दुसऱ्या बाजूला ही जी कल्याणकारी व्यवस्था आहे ती टिकली पाहिजे, हे सुद्धा आमचं या वर्गीकरणाच्या निमित्तानं म्हणणं आहे. मग आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीत सरकार कुठेतरी दुर्लक्षित करते आणि सरकार जबाबदार आहे का हे वर्गीकरण होण्यासाठी, असं वाटतंय? होय, हे महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे आणि सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये चालढकल करत आहे. आणि केवळ चालढकल करत नाही तर 2 समूहामध्ये द्वेष कसा निर्माण होईल यासाठी जाणीवपूर्वक योजना आखून तशा पद्धतीने कार्यरत आहे. मग त्यामध्ये दोन्ही समाजाची जी त्यांच्या बाजूची लोक आहेत ते बाजूची लोक वेगवेगळ्या माध्यमातून रस्त्यावरती उतरून, चॅनलमध्ये उतरून मग ते दुसऱ्या समूहाबद्दल द्वेषमूलक भाषा करताना आपल्याला दिसत आहे. तर हे सर्व सरकारचं षडयंत्र आहे. एकतर त्यांना वर्गीकरण करायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला 2 समूहामध्ये वाद निर्माण करायचा. आणि त्याच वेळेस ही जी कल्याणकारी राज्य व्यवस्था आहे की ज्या राज्य व्यवस्थेत आम्ही म्हणतोय की आम्हाला वर्गीकरण झालं पाहिजे, तर ती कल्याणकारी राज्य व्यवस्था सुद्धा उद्ध्वस्त करायची. तर त्यामुळं आमचं म्हणणं आहे की एकाच वेळेस कल्याणकारी राज्य व्यवस्था सुद्धा टिकली पाहिजे, ते सुद्धा आमचं म्हणणं आहे. त्यासाठी सुद्धा आमचा लढा आहे. वर्गीकरण झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा आमचा लढा आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणार आहे, अण्णाभाऊंच्या विचारांना मानणार आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्रात या जातीवादी सरकारने किती जरी प्रयत्न केले तरी आमच्यासारखे समोपचाराची भूमिका घेणारे माणसं आहेत की जे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा विचार जगणारे आहेत, तर हे या महाराष्ट्रामध्ये असा द्वेषमूलक विकार पसरू देणार नाहीत, असं आमचं म्हणणं आहे. या निमित्त नक्कीच आपण जर पाहिलं तर या आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून मातंग समाजाने त्यांचं स्पष्टीकरण खरं तर दिलेलं आहे की नेमकं काय याची आवश्यकता आहे हे स्पष्टीकरण दिले. मात्र सरकारच या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात चालढकलपणा करते आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचं काम करता असा आरोप जो आहे तो या मातंग समाजाकडून करण्यात आलाय. विशाल सह प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.